शिवबाराचं नाव गाजली. हत्यार चालवण्याची सगळी हौस फेडून घ्या. इतकी की इथून पुढं मराठा हा शब्द जरी ऐकला तरी थेट दिल्लीच्या गनिमाच्या कळसात सुद्धा थडथडलं पाहिजे. फुटलं भगवजी मावळ जाग झालं फुटलं भगवजी गुलामी अंधार पिग सूर्य शिवबा उगवजी. धरणी पावन झाली सह्याद्रीला आज येते अचान त्यांचा गर्व आहे काळाच्या या भाळावरी गेले भाग्यसे तुम्ही साहेब आले बरे का. मायना काय आता काय सांगू आऊसाहेब. अहो या सिद्ध्यांची मी जस्ट लेस वाढत चालली. अहो ही पोर उचलून काय निघाले होते सिद्धी. पल्याडच्या बाजारात आपल्या लोकांना यांचा संशय आला म्हणून यांच्या मागे गेलं. तवा बुरखा घालून बसवलेली शेलाराची पोर सापडली. राक्षसांनो तुमची ही हिम्मत. गुस्ताखी माफ करना रानी साहिबा, लेकिन मैंने ये लड़की 25 दिनार देकर बाजार से खरीदी थी. और याद रखना हमारे पास बीजापुर दरबार का परवाना भी है. हमारे व्यापार में यहाँ का कोई भी बंदा दखलंदाजी नहीं कर सकता. शराब पोरी बाळींना विकणं हा तुमचा व्यापार. हाँ यही हमारा व्यापार. क्या कर लोगे आप. हिंदवी स्वराज्य आहे. इथे आया बायांची पूजा केली जाते.
जा तुझ्या मालकाला जाऊन सांग, पुण्याची जहागिरी आता महाराज साहेबांची अर्धांगिनी चालवते. ती असले प्रकार खपवून घेणार नाही. घेऊन जा रे याला. साहेब, हे समज कुठवर चालणार, यावर उपाय काय? स्वराज्य. लेकी बाळी निर्धास्तपणे वावरू लागल्या तर ते खरे स्वराज्य. शिवबा, या करता हवे स्वराज्य. जी आऊसाहेब. गड्यांनो, आऊसाहेबांचा शब्द आपल्यासाठी अंतिम वचन. तुम्ही सगळे आहात ना आमच्या बरोबर? साहेब, राज मी शबूत देतो तुम्हाला. इथल्या मातीचा कण आणि कण स्वतंत्र ठेवण्यासाठी या मालुसऱ्याच्या अंगातला रक्ताचा शेवटचा थेंब बिघडत. जय भवानी, जय भवानी. मुक्काम उमरठ. नाव सुभेदार तानाजी मालुसरे. राजांबरोबर स्वराज्याचा संसार मांडायच्या धामधुमीत तानाजीराव सामील झाले. अशी जात्या नाईसवरा, तुला सुपारी बांधयली, तुला सुपारी बांधयली, तुला सुपारी बांधयली बांधयली. अशी मैग नाला माझ्या नवरी हळद लागयली, नवरी हळद लागयली लागयली. हे लागली लागली हळद, लागली लागली हळद, लागली हळदी हळदी हळद, लागली हळद, हे लागली हळदी हळदी हळद, लागली लागली हळद, लागली हळदी हळदी हळद, लागली हळद. हे कंदरायला पहिल्यानं पुजला रे, पहिल्यानं पुजला रे. बाई सजलेली पुजली का, बाई सजली का. मांडवी मेढ हिरवली रे, मांडवी मेढ हिरवली रे. तोरणा सोन्याची सजली का, तोरणा सजली का. लागली हळद हळद, लागली हळद, उलिशा सुखान हसली हळद. लागली हळद हळद, लागली हळद हळद, हळद हसली हळद. लागली लागली हळद, लागली हळद. राजाच्या धर्माची हळद, राजाच्या धर्माची हळद, लागली लागली हळद. पण तर तुम्ही आम्हाला सांगा, आई भावानी न करो, पण उद्या आम्ही तान्हाजीरावांना या मोहिमेवर पाठवलं आणि काही बरं वाईट झालं जगदंबा, तर कुठं शोधायला जाऊ आम्ही दुसरा तान्हाजी मालुसरे? अरे वा भले, आज आम्ही नसताना सवतारा आज आमचं नाव घेत यार. काय झालंय? बरं झालं सुभेदार तुम्ही आलात. या चर्चेला तुम्ही हवेच होतात. आम्ही आऊसाहेबांना शब्द दिलाय,
रयतेच्या सुरक्षेसाठी एका मासाच्या आत आम्ही कोंढाणा ताब्यात घेऊ आणि म्हणूनच या मोहिमेचा बेल भंडार आम्ही स्वतः उचलायचं ठरवलं. एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला अवतान का नाही धाडलं? राज, आपण काय अवतान धाडणार त्यासनी? त्यांच्या लिओकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढले त्यांनी, याचा अवतान घेऊन आले तिथे. असं होय, रायबाचं लगीन? ते काय नाही, कोंडाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. काय गाड्या हो? पण तान्हाजीराव, रायबाचं लगीन? राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाच. हमारी जानकारी के मुताबिक इन 23 किलों में से सबसे अहम किला है कोंडाणा. हमें अपना कोई तीखा और ताकतवर सूरमा वहां पे रखना पड़ेगा. उदय भार. हम पूरे हिंदुस्तान को फतेह करने का इरादा रखते हैं. हम आपको हमारा किलेदार चुनते हैं. जगदंबा स्वरूप जिजामाऊलीकडून परसाद घेतल्यानंतर मसलत लई येळ चालली आणि शेवटी जाण्याची ती येळ आलीच. जय भवानी. हे आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे आम्ही निळकंठ विष पिऊन मोडितो वैऱ्याची मोदकी मोजून चंडीची ती त्यास मराठे दुर्गेचे ते हास्य मराठे इचे लाडवा जाऊन कोरे फाडून पल्ल्याड जाती मराठे. आले मराठे, आले मराठे, आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाठाई सोडते असे मराठे. आले मराठे, आले मराठे, आदिनांत अशा शिवाचे मोडितो वैऱ्याची मुंडकी मोजून पाठाई सोडते असे मराठे. वेदना उरी दाटली, वेदना, वेदना उरी दाटली, उठना आली, संधी खावली. मारतो आता तानाजीला, मारतो आता तानाजीला. उदे भान आग्रळ घेऊन आला, बरी ते भाग्य नाही त्याला. भाने, तुझा तो मिर्झा राजा जयसिंग चालून आला होता ना, तो भी चाकरीच कराया आला होता आणि तो भी चाकरीच कराया आला. तानाजीराव कुठे? तुमचा घेतलेला शब्द पडू दिला नाही बरं. आम्ही जातो आमच्या गावा, आम्ही जातो जातो आमच्या गावा. गड आला पण सिंह गेला. सिंहापरी झुंज त्या नदीने वार किती
झाले छाती बरी स्वराज्य रक्षण। लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था। कोंढाना को जीत कर ताने आज भगवे में समाया था। टिपू फोटो काढला असता पटकन.